तुमच्या मुलांसमोर या 10 गोष्टी कधीच डिस्कस करू नका. पहिलं, तुमचे फायनान्शियल स्ट्रगल्स. मुलांना सिक्युरिटी देणं तुमचं काम आहे, स्ट्रेस नाही. दुसरी गोष्ट, शाळेमध्ये किंवा त्यांच्या वर्गशिक्षकांनी त्यांच्याबद्दल केलेली टिप्पणी किंवा क्रिटिसिझम. मी जर ती डायरेक्ट शिक्षकांचं नाव घेऊन मुलांना सांगितली तर मुलांचा शाळेवरती आणि शिक्षकांवरती विश्वास कमी होऊ शकतो. तिसरी गोष्ट, तुमच्या लग्नातले किंवा आईवडिलांचे एकमेकांमधले जे भांडणं असतील, प्रॉब्लेम्स असतील, ते मुलांसमोर कधीच आणू नका. मुलं तुम्हाला बोलून दाखवणार नाहीत, पण या गोष्टींचा त्यांना प्रचंड भावनिक त्रास होतो आणि त्यांचं मन यामुळे खूप दुखावलं जातं. चौथी गोष्ट, इतर नातेवाईक किंवा शेजारी जे असतील त्यांच्याबद्दल कायम निगेटिव्ह कमेंट्स किंवा त्यांच्या स्वभावाबद्दल निगेटिव्ह कमेंट्स मुलांसमोर कधीच करू नका. मुलांना कोणती व्यक्ती कशी आहे आणि त्याच्याशी कसं वागायचं हे त्यांना शिकू द्या. पुढची गोष्ट, कोणतेही सिरियस क्राईम्स जे जगात होत असतात अशा गोष्टी इंटरेस्टिंग म्हणून मुलांसमोर डिस्कस करू नका. त्यांचं मन तेवढं मॅच्युअर नसतं, त्यांची भावनिक क्षमता तेवढी नसते, त्यामुळे मुलांच्या मनावरती लॉंग टर्म परिणाम होऊ शकतो. मुलांच्या मनावरती एखाद्या गोष्टीची कायम भीती बसू शकते. पुढची महत्त्वाची गोष्ट की तुमच्या ज्या लाईफमधले इन्सिक्युरिटीज आहेत किंवा तुमचे जे रिग्रेट्स आहेत की मी हे नाही करू शकलो, ते नाही करू शकलो, या गोष्टी मुलांशी आत्ताच शेअर करू नका. मुलं ही तुमची फ्रेंड किंवा थेरपिस्ट नाही आहेत, ही तुमची जबाबदारी आहे. पुढची महत्त्वाची गोष्ट की तुमचा जो चाइल्डहूड ट्रॉमा काही असेल की मला हे नाही मिळालं, मला ते नाही मिळालं आणि मी असं करू शकलो नाही, माझी परिस्थिती अशी होती, त्यामुळे तुम्हाला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत त्या एलिमिनेट करून तुम्ही तुमच्या मुलांना स्ट्रेस फ्री चाइल्डहूड देण्याचा प्रयत्न करा. पण असे करताना तुम्ही हे स्वतःला नाही मिळालं आणि तुम्ही त्याला देताय, ही गोष्ट या गोष्टीची मुलांना जाणीव करून देऊ नका. पुढची महत्त्वाची गोष्ट की तुमचे इमोशनल आउटबर्स्ट तुमच्या ज्या फिलिंग्स असतात कधी अनावर होतात, पण तुम्ही मुलांसमोर राग, स्ट्रेस ह्या गोष्टी व्यक्त करू शकत नाही, कारण तुम्ही ज्याप्रमाणे मुलांसमोर व्यक्त होता मुलं ती सगळी एनर्जी, त्या सगळ्या भावना ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतःही तसंच वागायला शिकतात. पुढची एक महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे कायम चाडी चुगल्याने गॉसिप करत राहणे. तुम्ही लहान वयापासून मुलांसमोर कायम गॉसिप करत राहिला तर मुलंही ती गोष्ट नॉर्मलाईज करतात आणि त्यांच्या फ्रेंड्समध्ये एकदम लहानपणापासूनच दुसऱ्यांच्याबद्दल गॉसिप करायला सुरुवात करतात. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे अडल्ट सिक्रेट्स. काही व्यक्ती तुमच्या फॅमिलीमधल्या असतील, तुमच्या पार्टनरबद्दल असतील, ज्या अशा काही गोष्टी असतात ज्या सिक्रेटिव्ह असतात, मुलांना त्या ठराविक वयापर्यंत आल्यापर्यंत त्या गोष्टी सांगू नका. त्या गोष्टी मुलं जरी व्यक्त झाली नाहीत तरी त्यांच्या चाइल्डहूडवर, त्यांच्या लहान मनावरती त्या गोष्टी खूप बर्डन करू शकतात.